मी सकाळीच ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे दहिवलीमध्ये शेलारवाडीत त्या ठिकाणी स्वतः भेट दिली. 3 व्यक्ती या काढल्या गेल्या होत्या. त्याच्यातल्या एका महिलेला बाहेर काढण्यामध्ये NDRF यशस्वी झालेला आहे. 2 ज्या व्यक्ती काढल्या गेलेल्या आहेत, ईश्वराकडे आपण प्रार्थना करू की त्या जिवंत असल्या पाहिजेत, परंतु NDRFनं ती शंका तसं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भरपूर तास आता होऊन गेलेले आहेत आणि त्या जर मृत झाली असतील तर त्यांना तातडीनं नैसर्गिक आपत्तीसाठी ते 4 लाख रुपये आपण देतो, ते देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कशेडी घाटामध्ये ज्या घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना शासन तर निधी उपलब्ध करून देईलच, परंतु शिवसेनेमार्फत देखील आम्ही मदत केलेली आहे. खेडच्या बाजारपेठेला देखील मी भेट दिलेली आहे आणि आत्ता मी चिपळूणमध्ये आहे. आता सगळी जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पाऊस कमी झालेला आहे. भविष्यात जास्त पाऊस जर आला तर यंत्रणा सतर्क आहे. सर, आता ज्या लँडस्लाइडिंगचं जे नेमकं कारण काय वाटतं? लँडस्लाईडचं कारणच शोधणं गरजेचं आहे, कारण कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली असं आपण दरड कोसळली असं आपण अनेक वेळा दाखवलं आहे. काल मी देखील बघितलं, पण आज मी व्हिजिट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही. सपाट जो रस्ता आहे त्या सपाट रस्त्यापासून जवळजवळ डाव्या बाजूला 150 ते 200 मीटरवर डोंगर आहे. तो डोंगरच शिफ्ट झाला आहे आणि डोंगर शिफ्ट होऊन रस्त्यावर आलेला आहे. त्याच्यामुळे याची कारणं काय आहेत ही शोधावी लागतील आणि त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन. चिपळूणच्या संदर्भात जर बघितलं तर या वेळेला जनरेशन चालू नव्हतं, असं असताना पाणी याचे वेगाने शहरामध्ये चढलं. आपण जो बाळ काढला आहे तो बाळ नदीच्या बाजूला अनेक ठिकाणी 5 ते 6 फुटापर्यंत डम करून ठेवण्याचा हा नाही कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी नाही म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की टेक्निकली दृष्ट्या चिपळूणचे सगळे नागरिक आणि विशेषतः सगळे पत्रकार हे आमच्यापेक्षा प्रगल्भ आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. परंतु विसर्ग चालू नसताना देखील जो पाऊस अन्य ठिकाणी पडलेला आहे त्याचं पाणी देखील त्या ठिकाणी आलंय. मी आज पुन्हा एकदा प्रांतांकडनं सगळ्यांकडनं माहिती काढलेली आहे. आपल्याला पूर्वी जे अपेक्षित होतं की एवढं पाणी वर चढेल किंवा त्याच्यापासून धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आता चिपळूणमध्ये राहिलेली नाही. चिपळूणच्या लोकांचं जीवन सुरक्षित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. परंतु असं असताना शेवटी तो निसर्ग आहे, त्याच्यामुळे निसर्गावर देखील विसंबून न राहता आपण देखील स्वतःची प्रिकॉशन घेतली पाहिजे. परशुराम घाटाचा सर मुद्दा आहे. गेली 4 वर्षात तिथं फक्त मेंटेनन्स होतं, कॉन्क्रीट सारखं खाली बसवलं कायमस्वरूपी उपाययोजना तिथे काय करता येऊ शकते? मी स्वतः आता परशुराम घाटावर थांबून आलो. कदाचित तुम्हाला असं वाटेल मी प्रत्येक त्याला तुम्हाला क्रॉस करतोय, पण माझी विनंती आहे की तुम्ही तिथे एक थोडी जर व्हिजिट केली आता 2 दिवसामध्ये तर त्यांनी कशा पद्धतीने एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात येईल. आणि परशुराम घाटाची लँडस्लाईड कुठची झाली, इकडची झाली नाही, वरची झाली. मी तेच सांगतो ना, नाही मी तेच सांगतो म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरा पुन्हा एकदा ते बघण्याची गरज आहे. मी स्वतः आता जाऊन बघून आलो. मी तिथल्या टेक्निकल लोकांना देखील विचारलेलं आहे. त्याच्यावर उपाययोजना कॉन्क्रीटची वॉल बांधणं हे देखील मला माहिती आहे, परंतु हे सगळे पैसे जेव्हा मंजूर होतील त्यावेळी आपण करू. परंतु आता त्यांनी प्रिकॉशन म्हणून अनेक उपाययोजना 2 दिवसात केल्यात, त्या देखील बघणं आपण गरजेचं आहे. 2 दिवसाच्या पावसामध्ये सरकारच्या ज्या कामाचा पर्दाफाश केला आहे असं आपल्याला जाणवतं. ओव्हरऑल सिंग रोड असेल किंवा नाही, अंबादास दानवे साहेबांनी जर आमच्या सरकारचं कौतुक केलं तर UBT वाले म्हणणार ना ते पण आमच्या संपर्कात आहेत, तर ते आम्हाला विरोधच करणार. मी काय म्हटलं, अंबादास दानवेंनी आमच्या कामाचं जर कौतुक केलं तर UBT वाले म्हणतील की ते आमच्या संपर्कात आहेत म्हणून ते आमच्यावर टीका करतात असं म्हटलं. कळलं का मतदार्थ? एक वेळ माझं मतदार्थ कळलं ना पुढं. हा थांबा मी तुम्हाला सांगतो. तामाणी घाट तुम्हाला कदाचित एकच घाटाची परिस्थिती माहिती असेल. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तामाणी घाट, भोर घाट, कोयना घाट, त्यानंतर आंबा घाट, त्याच्यानंतर परशुराम घाट, हे सगळे घाट जे आहेत हे नैसर्गिक या संकटामुळे बाधित झालेले आहेत. परंतु काही ठिकाणी ट्रॅफिक बंद आहे, काही ठिकाणी ट्रॅफिक बंद नाही आहे. सगळ्या उपाययोजना सुरू आहेत, परंतु पाऊसच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एवढा पडतोय की ज्याच्यामुळे कोकणात येणारे काही मार्ग देखील बंद झालेले. मी सकाळीच
ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे दहिवलीमध्ये शेलारवाडी त्या ठिकाणी स्वतः भेट दिली. 3 व्यक्ती या काढल्या गेल्या होत्या. त्याच्यातल्या एका महिलेला बाहेर काढण्यामध्ये NDRF यशस्वी झालेला आहे. 2 ज्या व्यक्ती काढल्या गेलेल्या आहेत ईश्वराकडे आपण प्रार्थना करू की त्या जिवंत असल्या पाहिजेत, परंतु NDRFनं ती शंका असं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भरपूर तास आता होऊन गेलेले आहेत. कारण ते जर मृत झाली असतील त्यांना तातडीनं नैसर्गिक आपत्तीसाठी ते 4 लाख रुपये आपण देतो ते देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कशेडी घाटामध्ये ज्या घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना शासन तर निधी उपलब्ध करून देईलच, परंतु शिवसेनेमार्फत देखील आम्ही मदत केलेली आहे. खेडच्या बाजारपेठेला देखील मी भेट दिलेली आहे. आणि आत्ता मी चिपळूणमध्ये आहे. आता सगळी जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाऊस कमी झालेला आहे. भविष्यात जास्त पाऊस जर आला तर यंत्रणा सतर्क आहे. लँडस्लाईडचं कारणच शोधणं गरजेचं आहे. कारण कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली असं आपण दरड कोसळलं असं आपण अनेक वेळा दाखवलं आहे. काल मी देखील बघितलं, पण आज मी व्हिजिट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही. सपाट जो रस्ता आहे त्या सपाट रस्त्यापासून जवळजवळ डाव्या बाजूला 150 ते 200 मीटरवर डोंगर आहे. तो डोंगरच शिफ्ट आहे आणि डोंगर शिफ्ट होऊन रस्त्यावर आलेला आहे. त्यामुळे याची कारणं काय आहेत ती शोधावी लागतील आणि त्याचा पाठपुरावा मी नक्की करतो. चिपळूणच्या घटनेच्या संदर्भात यावेळेला जनरेशन चालू नव्हतं, मात्र असं पाणी याचे वेगाने शहरामध्ये आपण जो भाग काढला आहे नदीच्या बाजूला अनेक ठिकाणी 5 ते 6 फुटापर्यंत डंप करून हा परिणाम, कारण विजयमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरतं. मी अनेक वेळा सांगतो की टेक्निकली दृष्ट्या चिपळूणचे सगळे नागरिक आणि विशेषतः सगळे पत्रकार हे आमच्या देशात बदल आहे, त्याच्याबद्दल ते बदलण्याचं काही कारणच नाही. परंतु विसर्ग चालू नसताना देखील जो पाऊस अन्य ठिकाणी पडलेला आहे त्याचं पाणी देखील त्या ठिकाणी आलं आहे. मी आज पुन्हा एकदा प्रांतांकडनं सगळ्यांकडनं माहिती काढलेली आहे. आपल्याला पूर्वी जे अपेक्षित होतं की एवढं पाणी वर चढेल किंवा त्याच्यापासून धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आता चिपळूणमध्ये राहिलेली नाही. चिपळूणच्या लोकांचं जीवन सुरक्षित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. परंतु असं असताना शेवटी तो निसर्ग आहे, त्याच्यामुळे निसर्गावर देखील विसंबून न राहता आपण देखील स्वतःची प्रिकॉशन घेतली. मी स्वतः आता परशुराम आता घाटावर थांबून आलो कदाचित मला असं वाटेल की प्रत्येक घरात तुम्हाला क्रॉस करतो. माझी विनंती आहे की तुम्ही तिथे थोडी जर व्हिजिट केली आता 2 दिवसामध्ये तर त्यांनी कशा पद्धतीने एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येईल. आणि परशुराम घाटाची लँडस्लाईड कुठची झाली, इकडची झाली नाही, वरची झाली. सर कॅबिनच्या खालचा जो भराव आहे तो वाहून जातो. मी ते सांगतो, म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरा पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे. मी स्वतः जाऊन बघतो. तिथल्या टेक्निकल लोकांना देखील विचारलेलं आहे. त्याच्यावर उपाययोजना कॉन्क्रीटची वॉल बांधणं हे देखील मला माहिती आहे, परंतु हे सगळे पैसे जेव्हा मंजूर होतील तेव्हा आपण करू. परंतु आता त्यांनी प्रिकॉशन म्हणून अनेक उपाययोजना 2 दिवसात केल्या, त्या देखील बघणं आपण गरजेचं आहे.